श्रीशुक उवाच वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मविसम्मतः कुसां श्रोतं व्यदिश्य प्रः। शुकाने सांगितलं की लोकांच्या हिताकरता म्हणून तो प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे आणि आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नांचाच आदर करतात। हे राजेश्वर, सगळी माणसं सध्या संसारात गुरफटून गेलेली आहेत, कामधंद्यात गुरफटलेली आहेत आणि ते आपल्या स्वरूपाला जाणत नाहीत। ऐकण्याजोगं, ऐकून घेण्याजोगं, सांगण्याजोगं पुष्कळ आहे, पण ते लोकांना ते आवडत नाही। निद्रियार्ह्यते नक्तम विवाहेन च वयाः दिव्याचार्थे हया राजनम कुटुंब भरणेन वा। कलियुगामध्ये माणसांचं आयुष्य अल्प झाले, आता 100 पण नाही, 60-70 वर आले आणि त्यातलं निम्म आयुष्य झोपेत जातं। दिवसातले निम्म तास झोपतो म्हणजे निम्म आयुष्य झोपेत गेलं आणि जे निम्म राहिलं त्यात बाकीचं सगळं चालतं। त्याचा ध्यास आम्हाला कधीच लागत नाही। आम्ही संसारात सगळे गुरफटतो, नको त्या विषयात आम्ही गुरफटतो आणि यामध्येच आपलं आयुष्य सगळं, रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेत चाललोय याची त्याला जरासुद्धा कल्पना येत नाही, ते जराही जीव सावध होत नाहीत। आणि म्हणून परीक्षिता, पण ज्याला अभयपद प्राप्त करायचं आहे, संसाराच्या भयापासून ज्याला मुक्त व्हायचं आहे, त्याने काय करावं? भगवंताचं श्रवण कीर्तन करावं, त्याचं गुणगायन करावं। एतावानं सांगे योगाभ्याम सर्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभम परम कुसानपंते नारायण स्मृती। मनुष्याचा जन्म हा श्रेष्ठ आहे। 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य जन्म हा श्रेष्ठ सांगितला गेला, कारण विचार करण्याची शक्ती फक्त मनुष्य जन्मात आहे, इतर जन्मात नाही। त्यामुळे जर मुक्ती मिळवायची असेल तर केवळ मनुष्य जन्मात मिळते, इतर जन्मात इतर प्राण्यांना ती बुद्धी पण नाही। आणि म्हणून निष्ठेनं भगवंताचं स्मरण करावं। जो निर्गुण रूपात रमलेला आहे, ज्यानं विधिनिषेधाचं ज्यानं सगळ्या मर्यादा ओलांडलेत, ते मुनी सुद्धा भगवंताचं गुण गातात। द्वापार युगाच्या शेवटी वेदतुल्य श्रीमद भागवत नावाच्या महापुराणाचे ह्याचा अध्ययन मी माझ्या वडिलांकडून केलं। शुक सांगतात, व्यासाकडून मी याचं अध्ययन केलेलं आहे। परिनिष्ठा तोपी निर्गुणम उत्तम श्लोक लिलया ग्रहित चेता राजर्षे आख्यानम यदि तत्वान। हे राजर्षी, निर्गुण परमात्म्यामध्ये पूर्ण निष्ठा असूनही भगवान श्रीकृष्णाच्या लीलांनी माझं जे आकृष्ट झालं। शुक हे निर्गुण उपासक आहेत आणि निर्गुण उपासना करत असताना सुद्धा, जो निर्गुण मानतो, निराकारत असताना सुद्धा सगुण साकार परमात्म्याच्या लीलाचं वर्णन शुकांना अतिशय आवडलेलं आहे। तो कसा आहे? भगवंताचा प्रिय भक्त आहे, तो त्याच्यावर श्रद्धा ठेवतो आणि म्हणून त्याची बुद्धी काय होते? स्थिर होते। बुद्धी स्थिर झाली पाहिजे। ती कशी होते? जे लोक लौकिक आणि पारलौकिक कोणत्याही वस्तूची इच्छा करतात, या उलट संसारातील दुःखाचा अनुभव घेऊन त्यापासून विरक्त झालेले आहेत, निर्भय अशा मोक्षाची इच्छा करतात, त्यासाठी ज्ञानी पुरुषांनी भगवंताच्या नामाचं संकीर्तन करावं, हे शास्त्राने सांगितलंय। फक्त नामधारकांच करू नये, जे ज्ञानी आहेत त्यांनी भगवत चिंतन करावं। परीक्षितला आयुष्य उरलंय फक्त 7 दिवसाचं आणि आता 7 दिवसामध्ये आपल्याला मुक्ती पाहिजे। 7 दिवसाचं आयुष्य राहिलंय, 7 दिवसात मला मुक्त व्हायचं आहे। परीक्षित काळजीत पडला, काय करावं? हजारो वर्ष जन्म घेतले तरी बऱ्याच वेळेला मुक्ती मिळेल का नाही सांगता येत नाही। काय माहित मुक्ती मिळेल का नाही, प्रभूची कृपा होईल का नाही काय माहित। इतकी सहज सोपी आहे का? आता माझं आयुष्य फक्त 7 दिवसात राहिले, कसं करू? काळजीत पडला परीक्षित।
सांगितलं काळजी करू नकोस. अरे खटवांग राजाला एका घटकेत मुक्ती मिळाली. खटवांग राजाने देवदैत्याच्या युद्धामध्ये देवाला मदत केली होती आणि मग देवता प्रसन्न झाल्या आणि देवाने सांगितलं राजाला तुला काय पाहिजे ते माग. खटवांग राजाने सांगितलं मला बाकीचं काय नको, माझं आयुष्य शिल्लक किती ते सांगा. देवाने सांगितलं तुझं आयुष्य फक्त 2 घटका शिल्लक आहे. 2 घटका, 1 घटका म्हणजे फक्त 24 मिनिटं आणि 2 घटका म्हणजे 48 मिनिटं. एका घटकेत स्वर्गातून तो पृथ्वीवर आला म्हणजे 24 मिनिटात आणि राहिलेल्या 24 मिनिटात खटवांग राजाने अशी बुद्धी स्थिर केली, मन स्थिर केलं आणि 24 मिनिटात खटवांग राजाला मोक्ष प्राप्त झाला. इतिहासात उदाहरण आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस. अरे तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत, 7 दिवस आहेत परीक्षिता, काळजी करण्याचं काही कारण नाही. मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये, घाबरू नये. घाबरला तर जाणार आहे का घाबरलोय म्हणून? जाणार नाही. काय करावं? वैराग्याने काय करावं? आपल्या शरीराचं ममत्व सोडून द्यावं. शरीराच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं पाहिजे. घराच्या बाहेर पडावं, तीर्थाच्या ठिकाणी जावं, स्नान करावं, विधीपूर्वक आसन घालून बसावं. आता अरण्यच राहिली नाही, घरात सुद्धा वैराग्य धारण करता येते. एका ठिकाणी बसावं, शांत चित्त, डोळे ठेवून चित्त स्थिर करता येतं. बुद्धीच्या साह्यानं, मनाच्या साह्यानं इंद्रियापासून, विषयापासून मन परावृत्त करावं. कर्मवासनानी मनाच्या ठिकाणी चंचलता आलेली असते आणि मग हे सगळं मन ताब्यात ठेवायचं आहे आणि भगवंताकडे एकरूप करायचं आहे. एक दृष्टी आमची तिथं झाली पाहिजे. मनाला अनेक आलंबन दिलेली असतात आणि अनेक आलंबन मनाला जर असेल तर ती बुद्धी भगवंतावर केंद्रित होऊ शकत नाही. मी हे करू का, मी ते करू. आयुष्य थोडं राहिलं असतं आणि मग थोडं आयुष्य राहिल्यावर काय करू जर कोणी विचारलं, त्याला जर सांगितलं आपण तीर्थाटन कर, असं कर, तसं कर, योग साधना कर, अमुक कर, आणि त्याचं आयुष्य राहिले थोडक्यावर आलंय, आता काय कर, आता बाकीचं काहीच करू नकोस, जय जय रामकृष्ण हरी म्हण, होता येईल तेवढं. बाकीची साधनं त्यावेळेला सांगत बसून येत. एक सोपं नाम याने उद्धार होतो. पण मन स्थिर करावं, मनाला एक आलंबन द्यावं. एक माझा प्रभू सुटून माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला इतर विषय कुठलाच असू नये. स्थिर चित्तानं भगवंताच्या मूर्तीवरील कोणत्याही एका अवयवावर मन केंद्रित करावं. पहिल्यांदा काय बघावं? पहिल्यांदा भगवंताची मूर्ती बघावी. भक्तांना सुरुवातीला भगवंताची मूर्ती बघावी. मूर्ती बघितल्यानंतर भगवंता त्या मूर्तीतलं सगुण रूप बघावं आणि सगुण रूप बघत बघत मन इतकं केंद्रित करावं त्यातलं निर्गुण तत्व, सूक्ष्म तत्व आपल्याला कळावं. बरं का? उपचार मूर्तीवर होत असतो. पूजा करत असताना फुलं वाहतो, पाणी वाहतो, गंध अर्पण करतो. सगळा उपचार आमचा प्रतिमेवर होतो. पण उपचार जो केलेला असतो जर प्रतिमेवर असेल तर आमची भाव हा त्या प्रतिमेयात गेला पाहिजे. त्या मूर्तीत नाही, प्रतिमेत नाही. त्या प्रतिमेत माझा प्रभू आहे. त्या प्रभूशी आम्ही एकरूप झालं पाहिजे. बरं का? उगीच करायचं म्हणून काहीतरी करू नये. गडबड आहे पूजेला गडबड आहे, बरोबर कुंकू लावतो आणि कुंकू लावता ते गंध लावलेलं कुंकू ते असं ओघळतं आणि ओघळलेलं ते अष्टगंध असा त्या भगवंता मूर्तीच्या डोळ्यात आलेला असतो. इतकी गडबड असते. कधी म्हणलो का आपण देवाला, देवा तुझ्या डोळ्यात गंध गेलं रे, चलचल का डोळे? पूजा करताना कधी म्हणलो का आम्ही चुकून माझ्या हातनं कुंकू तुझ्या डोळ्यात गेलं प्रभू? कधी म्हणलं नाही. आम्ही असं पटपट लावत जातो. हिथं लागतं काय कळतच नाही. इतकी गडबड झालेली असते, त्याच्याशी आम्ही एकरूप होत नाही. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणं हा न्याय आहे.
पहिल्यांदा स्थूल बघावं आणि त्यातून सूक्ष्माकडे जावं. पाडिव्याची चंद्ररेखा, निरुती दावावया शाखा, दावीचे देवी औपाधिका बोली या. शुद्ध प्रतिमेची चंद्ररेखा म्हणजे पाडव्याच्या म्हणजे द्वितीयचा चंद्र. पाडवा म्हणजे इथं प्रतिपदा धरायचं नाही. द्वितीयेची अस्पष्ट अशी चंद्र चकोर असते आणि ती अतिशय नाजूक कोर असते. डोळ्याला बारीक अगदी किंचित असते पण ती सुंदर दिसते. मग आपण म्हणतो त्या बघ ती चंद्रकोर. समोरचं म्हणतोय कुठं आहे? अरे नाही का ती दिसली? तेव्हा ती समोरचं झाड दिसतं का तुला? हा, झाड दिसलं. मग त्याच्यावरची ती पलीकडची फांदी अशी आडवी गेलेली, हा ती, त्याच्यातून एक आडवा ठापा फुटला, हा 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 ते, आणि त्यातून असा आडवा पान, ती मोठी दोन बारीक पारंबी दिसले, हा त्या, हा बरोबर दिसला. काय दाखवायचं होतं? चंद्रकोर दाखवायची होती. दाखवलं पहिल्यांदा झाड. पहिल्यांदा स्थूल मूळ दाखवायचं माझं सूक्ष्म, पण अगोदर स्थूलावर वृत्ती करावी आणि हळूहळू हळूहळू करत सगुण ही सुरुवात आहे आणि निर्गुण हा शेवट आहे. भक्तीचा धरा सगुणातून सुरुवात व्हावी आणि निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत आम्ही पोचावं. दृष्टी एकरूप झाली पाहिजे, चित्त स्थिर पाहिजे. अस्थिर चित्त, अस्थिर बुद्धी त्या प्रभूपर्यंत आमची, त्या प्रभूची आम्हाला प्राप्ती कधीच होणार नाही. श्री शुक उवाच जितासानो जितस्वासो जितसंगो जितेंद्रिया स्थूले भगवतो रूपे मनसंधारे दिव्या. शुक म्हणतात, परीक्षिता, आसन, श्वास, आसक्ती, इंद्रियावर विजय मिळवून आणि बुद्धीने मनाला भगवंताच्या स्थूल रूपावर चित्त स्थिर करावं. पहिल्यांदा आसन घालावं, श्वासावर ध्यान केंद्रित करावं. श्वासावर सुद्धा भगवंताचं नाम बसवता येतं. आसक्ती सोडून द्यावी, जितेंद्रिय व्हावं, इंद्रियावर आपला विजय मिळवलेला असला पाहिजे. हे सगळं विश्व कसं आहे? कार्यरूप आहे आणि या कार्यरूप विश्वाचं उपादान कारण माझा प्रभू आहे. जे काही होतं, जे आहे, हे सगळं त्याचं आहे आणि हे सगळंच त्याचं विराट शरीर आहे. ही जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गगन, आणि अहंकार आणि महत्त्व या 7 आवरणांनी वेढलेल्या या ब्रह्मांड रूपी शरीरात हा विराट पुरुष आहे. हे सगळेच भगवंताच्या आश्रयाला आहेत. तत्वज्ञ पुरुषांनी विराट पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. हे जे तळवे हे पाताळ आहेत, टाचा आणि पंजे रसातळ आहेत, घोटे महातळ आहेत, पोटऱ्या तळातळ आहेत, गुडघे सुतळ आहेत, मांड्या वितळ आहेत आणि कंबर भूतळ आहे. परीक्षिता, नाभीर रूपातून आकाश असं म्हणतात. छातीला स्वर्गलोक आहे, गळ्याला महरलोक, वदनाला जललोक, कपाळाला तपोलोक. इंद्रादी देवता ही त्यांचे हात आहेत. दिशा, कान, शब्द, श्रवणेंद्रिय आहेत. अश्विनी कुमार त्या नाकाची छिद्र आहेत. अश्विनी कुमार हे 2 आहेत आणि नाकाला भोक 2 आहेत, नाही का? हे अश्विनी कुमारचं अधिष्ठान आहे. गंध हे त्याचं घ्राणेंद्रिय आहे. गंध म्हणजे वास, सुवास आणि दुर्वास. धगधगणारा अग्नी हे त्याचं मुख आहे. विश्वरूपामध्ये सगळं त्याचं वर्णन आलेलं आहे. 11वा अध्याय गीतेतला वाचा, लक्षात येईल. भगवान विष्णूचे नेत्र हे अंतरिक्ष आहेत. परमात्म्याचं वर्णन केलंय. शक्ती हे सूर्य आहे. दोन्ही पापण्याच्या मध्ये रात्र आणि दिवस आहे. त्या विराट पुरुषाचं वर्णन चालू केलं. वेदांना भगवंताचे ब्रह्मरंध्र म्हणतात. रंध्र आहेत, आपल्या अंगावरचे रंध्र असतात, ते वेदांचं रंध्र आहे. आणि यम हे दार आहेत. सर्व प्रकारचं प्रेम हे जर दात आहे, तर जगाला मोडून टाकणारी त्याची माया हे त्याचं हास्य आहे. वरचा ओठ ही लज्जा आहे आणि खालचा ओठ ही लोभ आहे.
भगवंताचा. धर्म हे स्तन आहे आणि अधर्म ही त्याची पाठ आहे. जननेंद्रिय ही प्रजापती आहे. हे राजन, विश्वमूर्ती विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या आहेत. बघा, हे जे सगळं दिसतं नाही त्याचं रूप आहे. जग निर्माण केला असं नव्हे, जग रूपाने तो नटला. जग रूपानेच तो नटलाय. एक सत्य तो आहे तो भ्रम आहे. जगत दिसतंय आमचा भ्रम आहे. त्याला जे सत्याला जाणार, कुठलाही जगातला तत्वज्ञान किती जरी मोठं तत्वज्ञान सांगणार आणला, अगदी प्रकांड पांडित्य परमहंस हंस जरी कुणी आणला इथं सांगायला, काय तत्वज्ञान? एकच तत्वज्ञान, सत्यम परम धीमहि, सत्याला शरण जा. याच्या पलीकडे तत्वज्ञान वेगळं काय आहे? आणि सत्य जर एक असेल, माझा प्रभू जर सत्य असेल, तर बाकीचं सगळं जाणीत आहे, सोडून द्या. ह्याच्यापेक्षा वेगळं तत्वज्ञान काय आहे? कुठल्याही ग्रंथात जावा, कुठल्याही पुराणात जावा, त्याच्यापेक्षा वेगळं एक सत्य. सत्य फक्त जाणं. नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते सता. जे सत आहे त्याचा कधीही अभाव होत नाही, आणि जे असत आहे ते कधी शाश्वत राहत नाही. एवढंच फक्त जाणं, हेच तत्वज्ञान आहे. याच्यापेक्षा वेगळं तत्वज्ञान उगीच डोक्याला हात लावून बसायचं काहीच कारण नाही. हो, फार गहन तत्व काय गहन, त्यात काय आहे? सहचिंतन करा दिवसभर. नासतो विद्यते, हा माझ्या डोळ्यालाच काय काय दिसलं, ही गोष्ट नाश पावणार आहे म्हणजे कुठे झालं. अगदी सोपा आणि सरळ. डोळ्याला जे जे दिसतं ते नाश पावणार आहे, साधा आहे ना. असताचा सातत्यानं टिकाव राहतच नाही, आणि सत आहे त्याचा अभाव कधी होत नाही. मग सत कोण आहे? शब्दरूपाने आम्हाला, विधी रूपाने आम्हाला त्याचं वर्णन करता आलं नाही. वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती. कळला नाही परमात्मा, कळला नाही. कळला नाही नव्हे, कळला. पण शब्द काय आहे? शब्द हे कार्य आहे. शब्द हे कार्य आहे, ते कारण नाही. आणि माझा प्रभू हे उपादान कारण आहे. उपादान कारण आहे. माती आहे, माती. मातीपासून मडकं बनलं. माती काय झाली? त्याचं उपादान कारण झालं. आणि गाडगं जे मठ बनलंय, सुगडं बिगडं जे काय जे बनतात, ते काय झालं? ते कार्य झालं. बरोबर? मग जे कार्य आहे ते कारणाला प्रकाशित करू शकत नाही, कारण ते कार्य आहे. तसं शब्द हे कार्य आहे. शब्द काय आहे? आकाशाचा गुण आहे, नाही का? शब्द परी आकाशाचा, परी कपाळी पिठे मेघाचा, की चंद्री वेगे आभ्राचा आरोपी जे. शब्द भगवंताला प्रकाशित करू शकत नाही. रात्रभर मी प्रवचन केलं, रात्रभर मी कीर्तन केलं, माझा शब्द तिथपर्यंत प्रकाशितच करू शकत नाही. कारण ही पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय प्रगट झालं, आणि ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही ना, जाऊ शकत नाही. मग प्रभूला जाणावं कसं? हा कसा आहे हे सांगता येत नाही ना. मग कसा नाही? विधी मुखानं जर त्याचं वर्णन करता येत नसेल, तर निषेध मुखानं त्याचं वर्णन करावं. निषेध मुखानं वर्णन करावं म्हणजे काय करावं? आता सरळ सांगतो, साधं. सगळीकडेच तू आहे ना, ते सोडून दुसरं काही नाही. बरोबर? मग पहिल्यांदा काय करायचं? जे नाही ते आधी मांडायचं. नाही ते मांडायचं, आणि जे नाही मांडलेलं आहे ते नाही हे सिद्ध केलं की उरलेलं ते आहे. साधी गोष्ट कळली का? आपल्या लहानपणी गावामध्ये जेव्हा नाटकं यायची, त्यावेळेला स्त्री पात्र हा पुरुष करत होता, स्त्रिया करत नव्हत्या. स्त्रियांचं पात्र पुरुष आहे. कपडे घातले कुठले? स्त्रियांचे. आणि 3 तास काय दाखवला? मला ही स्त्री आहे. बरोबर? आता आहे पुरुषच, मुळात स्त्री नाहीच आहे. असलेल्या पुरुषाच्या नसलेल्या स्त्रीचे आहे ते कपडे काढायचे, उरतो तो पुरुष. काय केलं वेगळं? ते नाही ते आधी मांडा. पहिल्यांदा जे नाही ते मांडा, आणि जे नाही आहे ते नाही फक्त बाजूला काढायचं नाही म्हणून उरते तिथेच की. विधी रूपाने जर आम्हाला प्रभू कळत नसेल तर निषेध रूपाने वर्णन करा. वेद म्हणती नेती नेती, हा तो नाही, हा नाही, हा नाही, हा नाही.
सीतेचं लग्न झालं आणि सगळे विचारू लागले, अगं सखे, हा मुकुट कुणाचा? ग 5-6 मुकुट होते. हा मुकुट कुणाचा लग्नातला? आता फेटे घालतो आपण सगळेजण. मग ती म्हणली, अगं तू पलीकडे दिसतोय ना, तो शत्रुघ्न भाऊजीचा. बरोबर. मग हा ग? अगं तो भरत भाऊजीचा. मग हा ग? हा कुणाचा आहे? हा लक्ष्मण भाऊजींचा आहे. आणि तो उरलेला? तिने खाली मान घातली. कुणाचा आहे हे सांगण्याची वेळ आली. माझं बोलणं कळलं का? जेव्हा सांगण्याची वेळ आली, वेद म्हणते आता मान खाली घातली, आता ओळखावं. इथं शब्द पोचत नाही. शब्दे वेणू संवादो आणि दुजे वेणू अनुवादो. शब्दाशिवाय संवाद आहे. संवाद करण्याकरता काय लागतो? शब्द लागतो. कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू आहे, आणि मध्येच तिचे मिस्टर येतात आणि पलीकडे असं ते गाडीवर उभारलेलं असतं, ते काहीच बोलायला नसतो. आणि हिनं ओळखती गाडी, नाही मला घरी जायचं. त्यानं हात केलेला नसतो. काय शब्दे विणू संवादो, दुजे विणू अनुवादो. ही बायको बरोबर कीर्तनात उठते, घरी जायचंय, किल्ली माझ्याकडे आहे. नुसतीच तिनं बघितलेलं असतं. शब्दाशिवाय झालेला संवाद आहे बरं का. शब्द पोचत नाहीत, भाव पोचतो. शब्द नाही पोचत, भाव पोचतो. अरे मोठमोठ्यालाही तो कळला नाही रे बाबा, मोठमोठ्यालाही तो आमचा प्रभू नाही कळला. अनेक ग्रंथांचा, अनेक शास्त्रांचा अभ्यास केल्यावर कळतं खोटी गोष्ट आहे. खोटी गोष्ट आहे. त्या गोपिकांनी काय अभ्यास केला होता? त्या गवळ्यांची पोरे, काय होती त्या पोरांचा अभ्यास? काय त्यांनी अध्ययन केलं होतं? कुठलं शास्त्र जाणलं होतं? प्राणायाम केला होता? ध्यान केलं होतं? अरे भगवंताच्या खांद्यावर बसावं गुरु राखायला गेल्यावर, नाही का? खांद्यावर बसावं. देव पण फार मोठे हे होते. गुरु सोडायची, आणि गुरु सोडल्यानंतर एकमेकाच्या खेळ चालायचे. गाई चरायच्या रानामध्ये, आणि रानात चरताना देव सगळ्याच्या खांद्यावर बसायचे. आणि याच्यावर बारी आली, आता चला घरी जाऊ म्हणायचे, उशीर झालाय. देवा म्हणले आज सोडणार नाही, आज सगळा डाव झालाच पाहिजे. देवाने आमच्या त्या डोळ्याच्या पोराला खांद्यावर घालून देवाने पळावं, काय अधिकार आहे? काय होतं? काय त्यांनी जाणला होता का वेद? अरे ज्यांनी फार मोठे यज्ञ केले त्या ब्राह्मणांनी, यज्ञ पुरोहिताच्या पत्न्या, पुढे यज्ञ चालू होता, सगळा यज्ञ चालू आहे. आणि यज्ञ चालू असताना दिवसभर सगळे खेळले खेळले खेळले, भूक लागली. भूक लागल्यानंतर देवा भूक लागली, काढा की शिदोऱ्या म्हणले. भूक लागले, काढा शिदोऱ्या. शिदोरे आणले याचा भागवतात उल्लेख नाही, पण संतांनी सांगितलंय. नामदेवाच्या अभंगात आहे शिदोरे आणली होती म्हणून. आणि संतांचं खोटं म्हणायचं नाही, संत सांगतात बरोबर. भागवत सांगू नाही न सांगू, संत सांगतोय ना बरोबर. संत कधी खोटं बोलत नसतात. मग शिदोऱ्या काढा, काढल्या शिदोऱ्या. शिदोऱ्या खाल्ल्या. आपण दुपारी जेवलो तर आता भूक लागत नाही, नको खाल्लंय म्हणतो दुपारी. पोरं लगेच अन्नाचं पचन होतं. 2 तास खेळली, देवा अजून भूक लागली. अरे म्हणले आता काढा की मग देवा, संपल्या आमच्या शिदोऱ्या. तुमच्या माझ्याजवळ कुठं काय म्हणले, आता काय भूक तर लागली. मग म्हणले चला गाई घेऊन घरी जाऊ. देवा अशा गाई घरी देतात, आई खवळत म्हणले. एवढ्या लोक वेळ किती झाली, अजून कशी जनावर नेता येत नाहीत घरी. मग आणि ते गाई पण येत नाहीत, काय करायचं? भूक तर लागली आहे, गाई घरी नेता येत नाहीत, आता काय करूया? थांबा म्हणले. एका सवंगड्याला बोललं, चढ झाडावर म्हणले. तो वर चढला. जवळ कुठं काय एखादं दिसतंय का घर बीर बघ म्हणले. दिसतोय घर म्हणले. दिसतोय घर, दिसतंय देवा घर दिसतंय. आणखीन काय दिसतंय? धूर चालू आहे म्हणले. अरे वा वा वा, जिथं धूर आहे म्हणजे तिथं अग्नी हा आहेच. यत्र यत्र ध्रुवा तत्र तत्र अग्नी. अग्नी आहे, आणि जिथं अग्नी आहे तिथं जावा म्हणले. जावा घरी. आणि एक सांगायचं, भगवान आले म्हणायचं, भगवान, आणि आमच्या भगवानाला भूक लागली म्हणून सांगायचं. सांगतो की म्हणले देवा. बारकी बारकी पोरं गेले. सगळे ब्राह्मण ढेरपोटे भात खाऊन खाऊन असे सुटलेली पोट, आणि त्यांचा यज्ञ चालू.
आणि ते पोरं बघितली आणि म्हणले, अरे काय रे पोरांनो, का आलाय? अरे आमचे भगवान आलेत म्हणले, भूक लागली. कुठला भगवान काढला म्हणले तुमचा? हो म्हणले. पोरं खवळले ते ब्राह्मण सगळे. आमचा नारायण, यज्ञ नारायण हा भगवान म्हणले. अहो नाही हो, काहीतरी भूक लागली, काहीतरी द्या ना, काहीतरी द्या, भूक लागली आहे, आमच्या भगवानाला भूक लागली हो. जातो का नाही म्हणून जळकं लाकूड काढलं आणि ते पाठीमाग लागला ब्राह्मण. हे कसं बसं म्हणलं काय झालं आणलं? काय देवा, मार खाता खाता वाचलो म्हणला. की लाकूड घेऊन ब्राह्मण मागं लागले म्हणला. असं झालंय. आता मागच्या दारात जावा. देवा मगाशी वाचलोय म्हणले, पोटात काय नाही, का पळवता? जावा तुम्ही, आता भगवान म्हणू नका म्हणले. आता कोण आलाय म्हणायचं म्हणजे कान्हा आलाय म्हणून सांगायचं. मागच्या दरवाजा जायचं आणि कान्हा आलाय म्हणायचं म्हणजे. आता पुढे जर ब्राह्मण यज्ञ करत असेल, मागच्या घरात आत काय चालू असेल, स्वयंपाक चालू असेल, आत सगळ्या बायका. हे ब्राह्मण तज्ञ आहेत, वेदांचे पारंगत आहेत, पंडित आहेत, मोठमोठे विद्वान आहेत, सगळी शास्त्र मुखोद्गत आहेत. मी ज्ञानी असं अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आहे. देव आमच्या मुठीत आहे असं त्यांना वाटतंय. कळलं काहीच नाही, नुसताच अहंकार आहे. आणि आतल्या बायका याने कधीच कान्याला बघितलं नाही. ते म्हणले आमचा कान्होबा आलाय हो, त्याला भूक लागली, पोरं गेली, भूक लागली. अरे कान्होबा आलाय. अरे मग म्हणले हे कुठे करता केलंय? भजी, पापड्या, कुरड्या, पुरण, आरती यज्ञाचा स्वयंपाक होता. सगळं ते कुरड्या घेऊन बायका पळायला लागल्या. कान्होबा आलाय, कान्होबा आलाय. दूध घालायला गवळणी येत होत्या आणि गवळणीकडनं ह्याची कीर्ती ऐकली होती. रोज कृष्णाच्या कथा ऐकल्या होत्या. सगळ्या बायका पळत सुटल्या, सगळं सुटले. आणि एवढ्यात काय झालं होतं, ब्राह्मणाचं एक हवीर द्रव्य संपलं होतं, ते आत आणायला गेलं तूप काटल्या. अरे बायका पळत सुटले. म्हटले आत कुठं आहे? अरे म्हटले कुठल्या बायका गेल्या सगळं ते सही घेऊन. एकाची पत्नीने एकाला धरला हाताला. जायचं नाही, बस इथं म्हणलं, तू जायचं नाही. म्हणले का जायचं नाही? मी जाणार, माझा कान्हा आलाय म्हणले. ती म्हणला तू माझी बायको आहेस, मी माझ्यावर तुझं लग्न झालंय. तिनं सांगितलं लग्न झाले, शरीरावर लग्न झाले ना, मी मनानं त्याची कधीच झाली आहे. एक सांगतो, औषध पिली नाही, लावून घेतलं नाही, जागेवर खेळ संपला. मनाने एकरूप झाली, शरीर तिथंच पडलं. इतकं प्रेम. काय अभ्यास केला होता काय? साधना केली होती काय? ध्यानधारणा केली होती काय? योगा केला होता काय? काहीच केलं नव्हतं. ग्रंथाचा अभ्यास अजिबात नाही. मन फक्त मनबुद्धी एक शुद्ध एक भाव होता आणि भगवंताशी ती एकरूप झाली. त्या प्रभूला जाणलं. ज्या पुरोहिताला कळलं नाही, त्या ब्राह्मणाला कळलं नाही, ते त्यांच्या पत्नीला कळलं. काहीच अभ्यास नव्हता त्यांचा, फक्त शुद्ध भाव होता. आणि भगवंताचं स्थूल शरीर हे त्याचं स्वरूप आहे बर का. मुमुक्षु पुरुष बुद्धीच्या द्वाराने मनाला स्थिर करतात. मनाची स्थिरता ही फार महत्वाची आहे बर का. मनाची स्थिरता ती कशाने होते? योग साधनेने स्थिरता होते. खरं सांगू का, आपण जो प्राणायाम करतो, योग करतो, आपला जो प्राणायाम चालू आहे, आपण जी योग साधना करतोय, केवळ आपण शरीर सुदृढ राहावं याच्या करताच करतोय. पण शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये प्राणायाम केवळ आणि केवळ चित्तशुद्धी करता आणि अंतःकरणाची एकाग्रता करता आणि प्रभू प्राप्ती करताय. हे मुख्य फल आहे. हे चाललंय हे अवांतर फल. माझं पोट कमी झालं पाहिजे, मला बाकीच काय माहित नाही, वजन माझं कमी झालं पाहिजे आणि म्हणून आमची योग आहे. हे अवांतर फल आहे. हे काय शरीर सुदृढ असावं, असलंच पाहिजे. कशा करता असावं? मला ध्यान धारणे करता मला तसं जास्तीत जास्त वेळ बसता यावं. माझं शरीर बेडोल असू नये. कशा करता? मला त्या मुद्रेत बसून मला त्याचं ध्यान करता जास्तीत जास्त, म्हणून शरीर सुदृढ असावं. ते दिले सोडून आम्ही अवांतर फलात अडकलोय. मुख्य फल कुठलं आहे त्याच्याकडे आमचं लक्षच नाही. मुख्य फल काय आहे? प्रभू प्राप्ती. मूळ ते फळ आहे. एका काही माणसं, राजाचा वाढदिवस आणि राजा खुश. म्हणलं आज माझा वाढदिवस आहे. महात्मा गांधीची जयंती असली की काही जरा सोडून देतात, ही जयंती आहे म्हणून आज सध्या. राजा खुश होता, माझा आज वाढदिवस आहे. म्हणला मग आज काय करायचं? सगळे तुरुंगातले कैदी सोडून द्या म्हणला. जेवढे कैदी सोडून द्या, आज मी आनंद आहे. ह्याने विचारलं, म्हणजे ठीक आहे विचारूया, सोडून द्या.
पण सोडून देण्याकरता नक्की कोण त्यातला पात्र आहे ते बघितलं तर पाहिजे की म्हणजे. आता कालचा गेला प्रधान आणि मग विचारले की कैद्याला, तुला काय पाहिजे रे, तुझी काय आवड आहे? तो म्हणला, तो उठला, मला जेवण इथं चांगलं मिळत नाही म्हणला. चांगलं, बरं तुला जेवण. दुसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे रे? म्हणलं इथं लाईटची सोय नाही. बरं म्हणला, तुला लाईटची सोय. तिसरा इथं जरा आत पंखे असावं म्हणतो म्हणला, डास बीस चावते. बरं का. चौथा म्हणला, काही पुस्तक बिस्तक कोण देते का बघा की. तुला काय, आणि दिवसात एक दोनदा चहा चांगला मिळत नाही, चहा चांगला आला पाहिजे. एक जण खाली मान घालून बसला होता आणि तो मागचा काहीच बोलत नाही. तो वाला रे म्हणला, तुला काय पाहिजे? मला बाकीचं काय नको, मला इथून बाहेर जायचं. एकच चांगला आहे म्हणजे ह्याला एवढ्याला बाहेर काढा. मुख्य पण काय, इथून बाहेर जा ना. आवांतर मला इथं, अरे की बाकीचं आहे ना सगळं. आवांतर फलात अडकू नका. मुख्य फल काय आहे? प्रभू प्राप्ती. भगवंताच्या नामाने काय होतं? सतत जर मुखामध्ये नाम असेल तर रिद्धी सिद्धी प्राप्त होत असतात. आणि रिद्धी सिद्धी प्राप्त झाला की आपण म्हणत ते खरं होतं. आणि मग लोक म्हणतात त्याला फार कळतंय, चला विचारायला. आणि आम्ही मग त्याच्यातच अडकतो. रिद्धी सिद्धी हा प्रभू प्राप्तीतला प्रतिबंध आहे. त्यात अडकू नये माणसाने. काही काळ माणसाला वाचा सिद्धी प्राप्त होते आणि वाचा सिद्धीचा पुन्हा दुरुपयोग व्हायला सुरुवात होतो. त्यात माणसं धन कमवायला चालू करतात. आणि जेव्हा ते सुरू होतं त्यावेळी ती उपाधी ठरते आणि जे पाहिजे ते भेटतच नाही. श्री शुक उवाच एवं पुरा धारणायात्मयोनि मृष्टां स्मृती प्रतिवर्ध्य तुष्टात तथा ससर्जे दम मोघदृष्टी यथा प्यात प्राग व्यवसाय बुद्धी. ब्रह्मदेवाच्या या धारणेनं सृष्टीच्या अगोदर भगवंतापासून लुप्त झालेली सृष्टी स्मृती निश्चयात्मक बुद्धी प्राप्त करून घेतली. बुद्धी निश्चयात्मक असली पाहिजे, नाही का? कसं आहे? व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, नाही का? बहुशाखा बुद्धयो अव्यवसायिनाम. ज्या बुद्धीला, जी बुद्धी व्यभिचारणी आहे त्या बुद्धीला मी प्राप्त होऊ शकत नाही, नाही का? निश्चयात्मिका बुद्धी असली पाहिजे. एका बुद्धीला एक निश्चय असला पाहिजे, एक आलंबन असलं पाहिजे, नाही का? बुद्धी निराळी, मन निराळं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे वेगळं वेगळं आहे का? ते सगळे मिळून अंतःकरण होतं. सगळे मिळून अंतःकरण होत नाही. जे मन आहे तीच बुद्धी असते, बुद्धी असते तेच चित्त असतं, चित्त असतं तेच अहंकार असतं. थोडक्यात सांगतो. एक सर्वसामान्य संन्यासी, जवळ काहीच नव्हतं. एक ताटली होती, अशी ताटली कडून गोल, थाळ म्हणतो आपण, थाळ म्हणतो ना कडून गोल ताटली. आणि वारी, पंढरपूरच्या वारीमध्ये ती ताटली कोणीतरी चोरून नेली. त्याच्याजवळ आता ताटली चोरली आहे हे जर सांगितलं तर काय म्हणतील, ही ताटली चोरली, कोण ऐकून घेतंय? त्यानं तक्रार दिली, माझं सर्वस्व चोरीला गेलेलं आहे, माझं सगळं चोरीला गेलंय म्हणा. मग काय काय चोरीला गेलंय त्यानं वर्णन केलं. ते कसं गोल होतं, कसं आडवं होतं, माझ्या अमक्या अमक्या वस्तू होत्या. बरं म्हणले, ठीक आहे. चौकशी करायला सुरुवात केली, काय काय होतं आणि काय काय नाही. आता ते रोज कोण कुठं चोऱ्या करतात त्यांना माहित असतं ना, ते कुठं सापडतं काय नाही ते. मग कसा त्या ताटलीचं वर्णन केलं होतं ना, कशी होती काय होती, सगळं नेलंय म्हणले. माझं ताटली नेले, माझा उशी नेले, माझं पिण्याचं भांडं नेलंय, सगळं, माझी छत्री गेले, सगळंच गेले, सगळंच गेले. ठीक. ताटली बघितली, जवळच शेजारचाच भिकार तिथं जवळचा त्यानं चोरली. आली का, मिळाली का ताटली? तुझं काय काम राहिले म्हणले? छत्री राहिली. नाही 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 म्हणलं, माझं सगळं झालं म्हणलं, आता माझं सगळं झालं. अरे म्हणलं सगळं, ताटली बघ. नाही 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 म्हणलं, जेवताना मी जेवतो ती ताटली होती, आता पाणी पिताना तीच माझा तांब्या होतोय, पाऊस आला की मी डोक्यावर घेतो तीच माझी छत्री होती, आणि उशाला घेतल्यावर ती माझी उशी होते. एकच ताटली छत्री झाली, एकच ताटली जेवणासाठी ताट झाली, एकच ताटली जर तांब्या होत असेल, नाही का? बरोबर? तसं एकच अंतःकरण मन होतंय, एकच अंतःकरण
बुद्धी होते, एकच अंतःकरण चित्त होतंय. मन ही तेच आहे. जेव्हा मन संकल्प आणि विकल्प निर्माण होतात, हे बरोबर असेल का? नाही 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 नाही, हे असं नसेल, कदाचित हे असं असेल. संकल्प आणि विकल्प कोण सांगते? दिलंय पुराणात, काय माहित. थोड्या वेळानं मन तिथे बाहेर, तिथे ऊर्जा वेगळी असते. लिहून ठेवलंय पूर्वजांनी, काय 19 तास विकल्प निर्माण झाला. पुन्हा वाटतं नाही नाही बरोबर असेल, काहीतरी काय अवस्था. संकल्प आणि विकल्प कुठं निर्माण होतात? मनात. संकल्प आणि विकल्प निर्माण झाला की अंतःकरण मन म्हणून कार्य करायला सुरुवात होतं. आणि जेव्हा आहे हे बरोबर आहे, बुद्धी निश्चय होतो, तेव्हा ते अंतःकरण बुद्धी म्हणून काम करतं. बुद्धी सांगते हे कर, बर का. हे मन कसं आहे बघा. मन बुद्धीचं ऐकत नाही. बुद्धी सांगते ऐक, भागवत ऐक. मन म्हणते नाही हो, आज वेळ होत नाही, बराच वेळ झालाय, बाकीची काम आहेत, नाही का. ह्या मनाचा पत्ता काय आहे? हे मन नक्की कुठं आहे? तुम्ही हात कुठं आहे सांगू शकाल, पाय कुठं आहे सांगू शकाल, डोकं कुठं आहे सांगू शकाल, हात किडनी कुठं आहे हे सांगू शकाल. प्रत्येक वेळेला मन आहे का नाही? प्रत्येक वेळा आपण म्हणतो माझ्या मनात आलं, मला तरी मनात माझ्या वाटत होतच, म्हणजे मन आहे, बरोबर. मग मनाचा निश्चित ठिकाण कुठं आहे? कुठल्याही विद्वानाने शरीरामध्ये मन कुठं अजून सांगितलेलं नाही. माऊलीनं सांगितलं आमच्या मनाचा पत्ता. ते बुद्धीचे बाहेरी आणि अहंकाराचे उरावरी. बुद्धीच्या ताब्यात नाही मन, बुद्धीचं ऐकत नाही, ते बुद्धीच्या बाहेर आहे. तू गप्प बस म्हणते, मी सांगतो तेच बरोबर. आणि अहंकाराच्या उरावरी, त्याला वाटत नाही चुकलं बिकलं स्वतः, मी म्हणतोय तेच बरोबर. अहंकाराच्या उरावरी तिथं बुद्धी आहे, मन आहे. पण बुद्धी, जर बुद्धी तुमची स्थिर असेल, आत्मज्ञान कसं होतं? बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. ते अंतःकरण जर बुद्धिरूप झालं तर ते बुद्धी होतं. आणि जेव्हा आपण चिंतन करायला एखादी गोष्ट सुरुवात करतो, तेच अंतःकरण जेव्हा चित्त म्हणून होतं. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा अहम येतो, मी येतो, तेव्हा तो अहंकार असतो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण. एकच वस्तू अनेक रूपाने प्रगट होते, वेगळं वेगळं काय नसतं. आणि हे जे सगळं अंतःकरण आहे, हे त्याला समर्पित करावं. हा भाव त्याला समर्पित करावा. चित्तामध्ये विशुद्धता असावी, शुद्ध असावं.